शेतकरी सन्मान निधीत वाढ झालेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्त तुमचा वेळ काही घेणार नाही आहे, परंतु खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देऊन जाणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर असे बरेचसे लोकांची अडचण असते की त्यांच्या खात्यात पैसे येत नाही फॉर्म भरून पण, तर त्यांच्याबद्दल पण सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा। ठीक आहे। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून टाका आणि घंटी ऑन करून टाका व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मित्रहो। तर मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओ आहेत ते सरकारी योजनांच्या संदर्भात आहे। सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचण्याचं काम आपल्या चॅनलकडून करण्यात येते। एवढंच नाही तर लोकांना उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी, जास्त पाणी प्यावे, निरोगी कसे राहावे असे विविध धडेसुद्धा आपल्या चॅनलकडून देण्यात येतात। असो, तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला थोडक्यात माहिती मी सांगून देतो। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ऑन करून टाका आणि लाईकसुद्धा करा। तर बघा मित्रांनो, शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 13,000 रुपये या ठिकाणी याच्या आधी मिळत होते शेतकऱ्यांना, परंतु आता सरकारनं 3,000 वाढवलेले आहेत। 13च्या जागी 15,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। खरं ते अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो। त्याचबरोबर सरकारने एवढंच नाही तर सरकारने आता या ठिकाणी 18वा वेतन आयोग लागू केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांची पगारसुद्धा वाढणार आहे। ज्याला 50,000 पगार होता त्याला या ठिकाणी 80,000 पगार होणार आहे, म्हणजे असे पगार वाढ होणार आहेत। आता हे बघा, शेतकरी सन्मान निधी योजनेचा फॉर्म जर अजून भरला नसेल तर आताच ग्राहक सेवा केंद्रावरती जा। तिथे गेल्यावर त्याला म्हणा शेतकरी सन्मान निधी योजनेचा मला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून मला आर्थिक लाभ झाला पाहिजे, असं जाऊन त्या ठिकाणी बोला आणि या योजनेचा लाभ काय, जेणेकरून तुम्हाला खरंच लाभ होईल भावांनो, तुमचाच फायदा होईल। आणि अशा गोष्टी कोणीच कोणाला सांगत नाही, हे फक्त मी तुम्हाला सांगतो एक मोठा भाऊ म्हणून, एक यूट्यूबर म्हणून। ठीक आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करणं हेच माझं ध्येय आहे, दुसरं काही नाही आहे। तुमचा फायदा झाला हेच पहिला फायदा आहे। तुम्ही सबस्क्राईब करा नका करू, पण तुमचा फायदा मला करून द्यायचा आहे मित्रांनो। ठीक आहे, म्हणून सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती लोकांना शेअर करा। असो, बाकी काही अडचण असली तर निश्चित मला कमेंट करा व शेती संदर्भात काही अडचण असली, जागेसंदर्भात काही असली तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं अर्ज करा किंवा त्यांना भेट द्या, त्यांना अडीअडचणी विचारा। हे अधिकारी आपल्या जनतेचे सेवक आहेत। आपलं काम करून देणं, शेतकऱ्यांचं काम करून देणं, सर्वसाधारण नागरिकांचं काम करून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे। आणि जर एवढं असून सुद्धा कोणी पैशाची मागणी केली तर त्याची तक्रार सरपंचाकडे करा, त्याची तक्रार गावातल्या पंचांकडे करा, गावातल्या मित्रांकडे करा। असं मनामध्ये धरून बोलू नका। जर तुम्ही याच्या आधी कोणाला पैसे दिले जरी असतील तरी 4 चौकामध्ये बोलायला शिका, 4 चौकामध्ये ओरडायला शिका। जर कोणी पैसे मागले असतील तर जा 4 लोकांना सांगा, जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे कशा प्रकारचे अधिकारी असतात। ठीक आहे। असो, तर मित्रांनो हे बघा, 3,000 रुपयाची वाढ झालेली आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासाठी। त्याचबरोबर तुमच्यासाठी आणखी काही योजना आहेत, अशा अनेक योजना आहेत, जसं की नमो शेतकरी योजना, PM किसान, PM मान सन्मान निधी योजना। ठीक आहे। त्याचबरोबर अशा अनेक योजना आहे मित्रांनो। सिलेंडर मिळते तुम्हाला, मोफत चक्की मिळते, मोफत सोलर प्लांट मिळते तुम्हाला, लाईनचं सोलर प्लांटसुद्धा घरी मोफत मिळते, शेतामध्ये सोलर प्लांट मोफत मिळते। अशा अनेक योजना आहेत, परंतु ते एका योजनात मलासुद्धा अशा एवढ्या योजना आठवत नाही, कारण मी रोज एक व्हिडिओ 2 व्हिडिओज टाकत राहतो। 3 म्हणजे बघा तुम्ही चॅनलवरती 1.3K प्लस व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहे। सर्वात जास्त व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवरती झालेले आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त चॅनल एक वेळा ओपन करा, जी शॉर्ट्सचं टॅब दिसते त्यात 2 शॉर्ट्स बघू शकता आपले। त्याचबरोबर आपले व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओजसुद्धा बघू शकता। मी काल एक व्हिडिओ टाकला होता, व्हिडिओ कोणता होता, तो व्हिडिओ होता वडिलांच्या मृत्यूनंतर शेती कोणाला मिळते, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। हा व्हिडिओ संपल्यानंतर कालच टाकलेला आहे। चॅनल ओपन करा, व्हिडिओजमध्ये जा, व्हिडिओजमध्ये टाकलेला आहे वडिलांच्या मृत्यूनंतर शेती कोणाला मिळते, कोण्या वारसांना मिळते, बहिणीला मिळते की मुलाला मिळते की मुलीला मिळते, मृत्यूपत्र बनवलेलं असेल तर कोणाला मिळते, मृत्यूपत्र बनवलेलं नसेल तर कोणाला मिळते। तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही तो बघून घ्या मित्रांनो। तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला त्या व्हिडिओचं खूप खूप काम पडणार भविष्यात, म्हणून तुम्ही आताच तो व्हिडिओ बघून घ्या। हे सर्व शेतकरी बांधवांना मात्र विनंती। तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तो पण आपली काळजी घ्या, उन्हात फिरू नका, जास्त पाणी प्या। ठीक आहे, अंगभर कपडे घाला। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।